पुढे जाऊयात आता यानंतर ही एक महत्त्वाची बातमी आहे। दक्षिण मुंबईतील गिरगावात फुटपाथवरील पांढऱ्या पट्ट्यांवरून एक नवीन वाद पेटलाय। जैन समाजानं या पट्ट्या रंगवल्याचा दावा केला जातोय। नंतर यावर काळा रंग फासण्यात आलाय आणि या प्रकारानंतर आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। यापूर्वी घाटकोपर आणि दादरमध्येही असा वाद झालाय आणि या नव्या घटनेमुळे आता मुंबईत पुन्हा एकदा पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडेंनी काय इशारा दिलाय पाहूया। जगप्रसिद्ध असं भोंग्याच्या विरोधातलं आंदोलन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं, महाराष्ट्र सैनिकांनी केलेलं। आणि ज्यावेळेला आमचं हे आंदोलन होत होतं त्यावेळेला तत्कालीन सरकारच्या भीतीने हे निलेश चंद्रसारखे शेपट्या घालून घरी बसलेले। त्यामुळे आम्ही कुठे आंदोलन करायचं, कशा विरोधात करायचं हे सांगायचं यांना अधिकार सुद्धा नाही। इथे दादरसारखा सहिष्णू भाग असेल, घाटकोपरसारखा सहिष्णू भाग असेल, इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्रात किंवा पायदुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा। तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा।